आवाज येतोय का? हं, ठीक आहे. आता हा कोड आहे आपला. चल, इथे लिही. व्हॅरची व्हॅल्यू किती आहे आता? व्हॅर ट्रॅव्हल किती व्हॅल्यू आता? 1. ट्रॅव्हल हा 1 झाला तुझा. इथं आय. आता हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय तुझा. पहिली लाईन एक्झिक्यूट झाली, त्याच्यात व्हॅर डिक्लेअर झालं ट्रॅव्हल 1. आता दुसऱ्या लाईनला काय होते? फॉर लूप चालू होते. फॉर लूप एक्झिक्यूट होताना पहिल्यांदा काय होतं? इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशनमध्ये आपण काय केलंय? आय इज इक्वल टू 1 केलाय, बरोबर. मग ते झालं. नंतर कंडिशन चेक झाली आपली. कंडिशनमध्ये काय आहे? आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? मग आय म्हणजे कंडिशन काय आहे आपली? हां, कंडिशन काय झाली आपली? ट्रू झाली. काय आहे कंडिशन? 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 4. कंडिशन ट्रू झाली म्हणून आत आलो परत. आता परत कोणतं व्हेरिएबल डिक्लेअर झाला आपला? str. str डिक्लेअर झाल्यानंतर फॉर लूपच्या आत अजून दुसरी कोणती फॉर लूप परत चालू झाली, बरोबर, नवीन. मग फॉर लूप झालं, त्याचं परत काय झालं इथं? इनिशियलायझेशन. मग इथे इनिशियलायझेशन होताना जे ची व्हॅल्यू किती झाली? जे ची व्हॅल्यू झाली 0, बरोबर. जे ची कंडिशन, बरोबर, 4. मग जे ची कंडिशन काय झाली? ट्रू झाली. कारण की काय? 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 4. मग हे झालं, बरोबर. आता इथं str ची पहिल्यांदी व्हॅल्यू आपली काय होती? ब्लँक होती, एम्प्टी, काहीच नव्हती. आता मग str मध्ये आपण काय केलं? बघ, आता ह्या फॉर लूपच्या काय झालो? आत आलो. ही कंडिशन आपली काय झाली? ट्रू झाली म्हणून, बरोबर आहे की नाही? ही जी कंडिशन आहे आपली ट्रू झाली म्हणून ह्या फॉर लूपच्या आत आलो. आल्यानंतर आपण काय केलं? str इज इक्वल टू str प्लस ट्रॅव्हल्स, बरोबर. str इज इक्वल टू str प्लस ट्रॅव्हल. आता str काय आहे? स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगमध्ये इंटिजर ॲड केलं की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? स्ट्रिंगमध्येच होतं, बरोबर. आता इथे str घेतला तर str मध्ये काय ॲड झालं? ट्रॅव्हल, बरोबर. काय झालं? ट्रॅव्हल. तर str मग ट्रॅव्हल व्हॅल्यू ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. मग str मध्ये काय झालं आता स्टोअर? 1 झालं. मग त्याच्यानंतर आपण काय केलं की बाबा पुढचा जो नंबर येईल त्याच्यामध्ये स्पेस पाहिजे, म्हणून इथं स्पेस ॲड केली. म्हणजे 1 आणि इथं अशी स्पेस आली. कळालं? ही ही एक गोष्ट झाली इथं. आता मग हे झालं. मग परत मग ही लाईन एक्झिक्यूट झाली तुझी फॉर लूप. आता दुसरी लाईन काय झाली एक्झिक्यूट? ट्रॅव्हल इज इक्वल टू ट्रॅव्हल प्लस 1, बरोबर. ट्रॅव्हल इज इक्वल टू ट्रॅव्हल प्लस 1. आता ट्रॅव्हल किती झाला तुझा? 1 होता, तो किती झाला आता? 2. कारण की ट्रॅव्हलमध्ये आपण काय केलं? 1 ॲड केलं. ट्रॅव्हल हा इंटिजर नंबर आहे. नंबरमध्ये नंबर ॲड केला की तो 1 ने काय होणार? वाढणार, बरोबर. हे झालं तुझं ट्रॅव्हलचं. मग ही फॉर लूप झाली, तर ह्याच्यावरती कुठं गेला आता तू? अपडेशनला इथे जे प्लस प्लसच्या आला. मग जेची व्हॅल्यू किती आता? 0 होती. आता जेची किती झाली? 1, बरोबर. हां, जेची व्हॅल्यू किती झाली आता? 1. आता मग परत काय होणार? कंडिशन चेक होणार. मग जे लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आहे का? म्हणजे 1 लेस दॅन 4 आहे का? आहे. म्हणून मग तो परत कुठं आला? ह्या फॉर लूपमध्ये आला. मग इथं आल्यानंतर str ची व्हॅल्यू काय झाली आता? str इज इक्वल टू str प्लस ट्रॅव्हल. ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती आहे आता? 2. मी इथं खाली तो str ची इथं लिहितो व्हॅल्यू. str ची इथे लिहितो. str ची व्हॅल्यू किती झाली आता? 1. म्हणजे str ची स्पेस होती. आता किती झाली? 2
स्पेस बरोबर ना. ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती होती 2, ती परत STR मध्ये ऍड झाली, 2 स्पेस झाली बरोबर. मग त्याच्यानंतर परत ट्रॅव्हल काय झाला, इन्क्रिमेंट झाला बरोबर आहे की नाही. खाली आला ना ही लाईन, ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती झाली आता 3 झाली. मग ह्या फॉर लूप मध्ये परत कुठं गेला तू, अपडेशनला. मग इथे जे ची व्हॅल्यू परत किती होणार तुझी 2. मग परत काय होणार तुझी कंडिशन चेक, 2 लेस दॅन 4 आहे का. मग 2 लेस दॅन 4 आहे म्हणून तू परत कुठं आला, खालच्या स्टेटमेंटला त्या फॉर लूप मध्ये आला. फॉर लूप मध्ये काय होतंय आता, इथे STR इज इक्वल टू STR प्लस ट्रॅव्हल. आता ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती आहे 3. मग STR इज इक्वल टू STR प्लस ट्रॅव्हल, ह्याच्यामध्ये अजून तुझं काय ऍड झालं 3 स्पेस बरोबर. मग ही झाली. परत खाली तू काय केलं, ट्रॅव्हल इन्क्रिमेंट करून ठेवला, ट्रॅव्हल इज इक्वल टू ट्रॅव्हल प्लस 1. आता ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती झाली 4 बरोबर. हे झालं. परत तू कुठं गेला, अपडेशनला गेला, जे ची व्हॅल्यू किती झाली, ये ची व्हॅल्यू झाली 3. कंडिशन 3 लेस दॅन और इक्वल टू 4 आहे का. 3 लेस दॅन 4 आहे बरोबर. ही कंडिशन ट्रू झाली. ही ट्रू झाल्यानंतर मग तू परत ह्या फॉर लूप मध्ये आला. ह्या फॉर लूप मध्ये आल्यानंतर STR इज इक्वल टू STR प्लस ट्रॅव्हल. STR ची जी व्हॅल्यू आहे आता, ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये ट्रॅव्हल वाला परत ऍड कर. ट्रॅव्हलची व्हॅल्यू किती आता 4. मग इथं आला तू 4 स्पेस, असं तुझं काय झालं प्रिंट झालं बरोबर. आता तू परत वरती गेला, हे ट्रॅव्हलचं फॉर लूपच्या आतलं झालं. आता मग कुठे गेला परत, अपडेशनला बरोबर. आता अपडेशनला जे ची व्हॅल्यू किती झाली 4. कंडिशन काय झाली 4 लेस दॅन 4 आहे का. कंडिशन तुझी इथं फॉल्स झाली, कंडिशन फॉल्स झाली. तू ह्या फॉर लूप मधून काय झाला, बाहेर पडला बरोबर. मग बाहेर पडल्यानंतर पुढचं स्टेटमेंट कोणतं आहे, कन्सोल डॉट लॉग STR बरोबर. म्हणजे काय, आता STR आपण काय करणार, ही STR ची व्हॅल्यू ती आता प्रिंट केली आपण, म्हणजे 1 2 3 4, म्हणजे आणि स्पेसेस पण ना त्याच्यातल्या ह्या स्पेसेस. आणि कन्सोल डॉट लॉग प्रिंट केल्यानंतर तू बाय डिफॉल्ट कुठं जातो, न्यू लाईनला बरोबर आहे की नाही. न्यू लाईनला झाला. म्हणजे हे शेवटचं स्टेटमेंट कोणत्या लूप मधलं झालं, बाहेरच्या लूप मधलं, फॉर लूपच्या. कारण की ही फॉर लूप आपली एक्झिक्यूट झाली ना, ही कंडिशन फॉल्स झाल्यानंतर बरोबर. त्याच्यानंतर हे बाहेरचं प्रिंट केलं आपण, हे झालं. हे तुझं पॅटर्न प्रिंट झाला आता. मग ह्याच्यानंतर तुझं काय प्लस प्लस होणार आता, आय प्लस प्लस होणार. आता आय ची व्हॅल्यू किती झाली तुझी इथं, आय ची व्हॅल्यू झाली तुझी 2 बरोबर. मग आयची म्हणजे आता इथून झाल्यानंतर तू इथं गेला, आयची व्हॅल्यू झाली तुझी 2. मग कंडिशन 2 लेस दॅन और इक्वल टू 4 आहे का, आहे बरोबर. मग झालं, टू लेस दॅन और इक्वल टू 4 आहे. आता STR मध्ये कोणती व्हॅल्यू होती आपली 1 1 स्पेस 2 स्पेस 3 स्पेस 4 स्पेस बरोबर. पण परत आपण इथं काय सेट केली तिला, एम्प्टी झाली का STR ची व्हॅल्यू परत एम्प्टी. ओके. आता ही एम्प्टी झाल्यानंतर परत तू कुठे गेला, फॉर लूपच्या आत. हे पहिलं स्टेटमेंट झालं. हे दुसरं स्टेटमेंट म्हणजे दुसरी फॉर लूप आहे इथे, आणि तिसरं कन्सोल डॉट लॉग स्टेटमेंट आहे बरोबर. तर हे झालं तुझं. आता याच्यामध्ये हे परत तुझं वर्कआउट होणार ना जसंच्या तसं. STR काय आहे, परत ब्लँक आहे बरोबर. STR ब्लँक आहे. मग तू आत आला, परत जे ची व्हॅल्यू तुझी काय झाली, हा. मग इथं जे ची 0 झाली. कंडिशन
ट्रू झाली. हे जसं वरचं आहे सगळं तसं परत रिपीट होणार. बरोबर? फक्त इथं काय होणार, आपण ट्रॅव्हलची व्हॅल्यू कुठं अपडेट केली का आत्ता? नाही. ट्रॅव्हल व्हॅल्यू कुठे आहे? ग्लोबल आहे ना ती. जसं एस-टी-आरला आपण परत ब्लँक केलं. ट्रॅव्हल्सला कुठं ब्लँक करतोय का आपण? बरं नाही करत आहे ना. म्हणजे इथं बघ, जेची व्हॅल्यू किती झाली आता? 0 झाली तुझी. मग 0 लेस दॅन कंडिशन ट्रू झाली. बरोबर. मग तू आत आला. आत आल्यानंतर तू काय करतोय? एस-टी-आर इज इक्वल टू एस-टी-आर प्लस ट्रॅव्हल. बरोबर. आता एस-टी-आर तुझा ब्लँक आहे. मग एस-टी-आर प्लस ट्रॅव्हल्स केल्यानंतर आणि पुढे आपण स्पेस. आता ट्रॅव्हलमध्ये व्हॅल्यू किती आहे? बरोबर आहे की नाही? नाही, इथं व्हॅल्यू आपण इन्क्रिमेंट केली नाही का? ट्रॅव्हल इथं लास्ट 5 राहिली ना व्हॅल्यू, का नाही? एक जी इज इक्वल टू 0 इथं कंडिशन 1, 2, 3, 4 4च होणार ती व्हॅल्यू. 0, 1, 2, 3 हां, बरोबर. इथं एक तर वाढवायची राहिली ना रे व्हॅल्यू 5. बरोबर आहे की नाही? हां. मग इथे झालं. मग तुझं इन्क्रिमेंट होताना इथं काय आलं? एस-टी-आर इज इक्वल टू ट्रॅव्हलमध्ये किती आली व्हॅल्यू? इथं 5. असं परत. मग आता जेची व्हॅल्यू तुझी किती झाली? जेचं संपलं ना. असं असं मग करत तुझी लूप परत फिरत राहील सारखी. म्हणजे असं आता हे तर समजलं ना आता तुला? हं? हां. आ आता परत स्वतःहूनच कर. आता हेच आता ह्याच्यासारखीच अजून एक दुसरी लूप कोणती आहे माहिती का? व्हाईल लूप. बरोबर. ह्याच्यात फक्त कन्व्हर्जन काय होतं? हे जे व्हॅर इज इक्वल टू आय इज इक्वल टू म्हणतो. हे वरती आपल्याला डिक्लेअर करायचं. व्हॅर आय इज इक्वल टू 1 बरोबर. मग इथं कंडिशन चेक होईल तुझी. काय? आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 इथं कंडिशन चेक होती. जे त्याच्या आतले स्टेटमेंट आहेत फॉरच्या, ते इथे येतात. सगळे ते इथे येतात. म्हणजे एस-टी-आर इज इक्वल टू ब्लँक सेम प्रोग्राम फक्त व्हाईल लूप. कंडिशन इथं चेक झाली तुझी व्हाईलच्या स्टार्टिंगला. थोडं बघ फॉर लूपचं कन्व्हर्जन व्हाईल लूपमध्ये कसं करायचं. हं. हा नाही ठीक आहे ना, पण कळालं ना आता. हं, ठीक आहे. हा आता जे प्रोग्राम तुला लूप जमायला लागले का आता ही? हो. कोणता कोड पाठ करायचा नाही, लॉजिक लक्षात ठेव. हा ठीक आहे. व्हाईल लूपच कर आता. हम्म हम्म